मागील वर्षभर शहरातील वाहतूक अडथळे आणि चुकीच्या पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। न्यायालयीन प्रक्रिया आणि काही तक्रारीमुळे स्थगित झालेली ही सेवा आता डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे आता चुकीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर थेट कारवाई करत वाहन टोईंग सेंटरला नेण्यात येणार। याआधी रस्त्यावरती बेजबाबदारपणे वाहने उभी असली तर वाहतूक पोलिसांकडून त्या वाहनांचा ई-चलान पद्धतीने मोबाईलमध्ये फोटो काढून त्याला दंडात्मक पावती ऑनलाईन दिली जात होती। तरी सुद्धा दंडाची कारवाई झाली तरी वाहन रस्त्यावरच उभे राहत असल्याचे दिसून येत होते। मात्र आता या टोईंग व्हॅनमुळे अवैधरित्या पार्किंग करण्यात आलेल्या वाहन उचलून थेट टोईंग सेंटरला नेण्यात येणार असून वाहतूक कार्यालयात जाऊन दंड भरल्यानंतरच त्याची वाहन परत मिळणार आहे। ही कारवाई डोंबिवलीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून वाहनधारकांनी अनधिकृत पार्किंग टाळून सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे। डोंबिवली शहरामध्ये गेल्या 3 दिवसापासून टोईंग व्हॅन सेवा ही जनतेच्या सेवेत चालू करण्यात आलेली आहे। बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या टू व्हीलर तसेच रोडला अडथळा करणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा करणाऱ्या ज्या वाहने आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे। सर्व नागरिकांना आवाहन करतो आम्ही की कोणीही बेशिस्तपणे पार्किंग करू नये। जे पार्किंग लॉट नेमून दिलेले आहेत त्यामध्येच पार्किंग करावं। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।